पुणे नाशिक महामार्गावरील आळेफाटा नजीकच्या चाळकवाडी टोलनाक्याजवळ आळेफाटा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या चुना मिश्रित मिराज तंबाखूची वाहतूक करणारा कंटेनर पकडून यामधील 25,20,000 रुपयाचा चुना मिश्रित तंबाखू व कंटेनर असा 45,20,000 यांचा मुद्देमाल जप्त करत एकाला अटक केली आहे। ही कारवाई 3 ऑगस्ट रोजी करण्यात आली। या प्रकरणी अल्तमश रहमतुल्ला खान वय 38 राहणार धुळे या ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून उर्वरित 2 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। आळाफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव याबाबत काय सांगतात पाहूया। दिनांक 3/8/2025 रोजी आम्हाला गुप्त बातमी मिळाली होती की नाशिक रोडने एक तंबाखू जो शासनाने प्रतिबंधित केलेली तंबाखू चुना मिश्रित तंबाखू आहे मिराज कंपनीची, तर ती इथून पास होणार आहे आणि पुण्याला जाणार आहे। तर अशा माहितीवरून आम्ही सापळा लावून सदरची गाडी आपला चाळकवाडीचा जो टोलनाका आहे त्याच्यासमोर पकडली। आमच्यासोबत पोलीस स्टेशन सोबत LCB आमची स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांचा सुद्धा स्टाफ होता। तर टाटा आयशर ट्रक क्रमांक MH18 BZ 2350 हा संशयितरित्या सापडला। त्याचा माल ट्रक चालकाला तर आम्ही चौकशी केली तर तो उडवाउडीची उत्तर देत होता। नंतर आम्ही ट्रकची तपासणी केली पण त्यांच्या समक्ष त्याच्यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेली मिराज कंपनीची चुना मिश्रित तंबाखू टोटल त्याची किंमत आहे 25,20,000 रुपये किमतीची आणि 20 लाख रुपये किमतीचा ट्रक असा आम्ही 45,20,000 रुपये किमतीचा सर्व मुद्देमाल पकडलेला आहे। यातील ट्रक चालक आहे अल्तमश खान म्हणून, तो राहणारा धुळ्याचा आहे। त्याला आम्ही गुन्हा दाखल केला, त्याच वेळेस अटक केलेली आहे आणि या अनुषंगाने गुन्हा रजिस्टर क्रमांक 218/25 भारतीय न्याय संहिता 23 चे कलम 123, 223, 274, 275 सहकलम अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाचे आहेत। अशा अन्वये आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे, सर्व मुद्देमाल जप्त केलेला आहे। तसेच आरोपीला अटक केली होती, आरोपीला मान्य न्यायालयात हजर केलं। मान्य न्यायालयाने त्याची 6 दिवस पोलीस कोठडी मंजूर केली होती। तर त्याच्यामध्ये आपण जिथून त्याने मुद्देमाल घेऊन आला धुळ्यातून तो एक आरोपी आणि इकडे मुद्देमाल तो घेऊन चालला होता तिकडचा एक आरोपी, असे 2 आरोपी आपल्याला अजून ह्या गुन्ह्यामध्ये पाहिजे आहेत। आम्ही त्यांचा शोध घेत आहोत। सर, घटना घडल्यानंतर खूप उशिराने माध्यमांना माहिती देत आहेत। हा बरोबर आहे, कारण घटना 3 तारखेची आहे आणि यातील आरोपी जो अटक झाला होता तो फक्त चालक आहे। याच्यामध्ये त्याला ट्रकामध्ये काय आहे किंवा काय नाही पूर्णपणे माहित नव्हती, परंतु त्याला माहिती होतं की संशयित वाहन आहे, त्याला काहीतरी त्याने किंमत मोजली होती आणि तो घेऊन चालला होता। त्याला आपण पकडल्यानंतर त्यानं बरीचशी माहिती आपल्यापासून लपवली। मग आपण थोडंसं कौशल्याने तपास केला तर त्यातून धुळ्याचा एक आरोपी आपण निष्पन्न केलेला आहे आणि जिथं घेऊन चालले होते ट्रक तिथं पुण्याचा एक आरोपी निष्पन्न केलेला आहे। याच्यामध्ये थोडासा वेळ गेलेला आहे, परंतु आरोपी आता येरवडा जेल येथे पाठवण्यात आलेला आहे। हा मालक आहे, मालकाला आपण आरोपी बनवलेला आहे आणि ही आता घटना घडली, ट्रक पकडला गेला, आरोपीला अटक झाली, समजले की ते बाकीचे मोबाईल बंद करून फरार होतात, त्याप्रमाणेच हे झालेलं आहे। त्यांचा आम्ही शोध घेत आहोत। सदरची जी कारवाई आहे ती आमचे SP श्री संदीप सिंह गिल सर, तसेच आमचे ॲडिशनल SP रमेश चोपडे सर, तसेच आपल्याकडे नव्याने हजर झालेले माननीय SDPO आहेत धनंजय पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली PI अविनाश सिळीमकर आहेत LCB चे, तसेच पोलीस स्टेशनचा आमचा स्टाफ आहे API पन्हाळकर साहेब, ASI साबळे LCB चे आहेत, हे SC गायकवाड, पारखे, माळुंजे, तसेच LCB चे वारे आमचे नवीन आरगडे, शैलेश वाघमारे, अक्षय नवले, सचिन कोबल, गणेश जगताप, ओंकार खुने व पोलीस मित्र गणेश कदम, मंगेश कदम यांनी केलेले आहे। धन्यवाद।